रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निर्धार बैठकीत बंडाची हाक. निवडणुकीत महायुतीचे काम न करता तटस्थ राहण्याची भूमिका. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार. आरपीआयला लोकसभेची उमेदवारी नाकारून आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा घाट. श्रीकांत भालेराव यांचे प्रतिपादन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी केलेल्या शिर्डी आणि सोलापूरच्या जागेसाठी डावलण्यात आल्यानं शहरात झालेल्या निर्धार बैठकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटलाय. महायुतीकडून स्वाभिमानानं सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही तोपर्यंत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचं काम न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेची उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाव्यापी दौरे आणि मेळावे घेण्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले. शहराच्या टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निर्धार बैठक पार पडली. अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी राज्य सचिव दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, कविता नेटके, विनोद भिंगारदिवे, प्राध्यापक विलास साठे, मंगेश मोकळ, दया गजभिये, आकाश बडेकर, निखिल सूर्यवंशी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र आणि देशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा पक्ष आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये शिर्डी मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघ पक्षाने मागणी केल्याप्रमाणे एकही जागा न दिल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनता आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातले आणि देशातले संपूर्ण नाराज आहेत. आज त्यांनी बीजेपीने शिर्डी आणि सोलापूर ह्या जर जागा दिल्या असत्या तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक वेगळा मेसेज गेला असता. ही संपूर्ण जनता आणि कार्यकर्ते टोटली अपमानित केलेले आहेत, पक्षाला अपमानित केलेले आहे, पक्ष नेतृत्वाला अपमानित केलेले आहे. जोपर्यंत सेंट्रलचं पक्ष नेतृत्व जे.पी. नड्डा साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, त्यांचे सर्वश्री मोदी साहेब असतील, त्यांनी पेस घ्यावी आणि रिपब्लिकन पक्षाचा जो अपमानित केलेला आहे त्याच्याबद्दल ती कशी पेड करणार आहे. ते देवेंद्र फडणवीसजी हे महाराष्ट्रात हे लिमिटेड आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही हे देऊ आणि साहेबांनी सांगितलं. आमची अशी इच्छा होती की त्यांनी साहेबांच्या बरोबर प्रेसमध्ये बसायला पाहिजे होतं. त्यांनी बोलायला पाहिजे की आम्ही तुमच्या पक्षाला हे देणार आहोत. राज्यमंत्री केंद्राचं कॅबिनेट मंत्रीपद तुमची जी राज्यसभा ती कंटिन्यू करू. राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद, काही महामंडळाचे राज्यमंत्रीपदाचे महामंडळ आणि खाली तालुका लेवल ते जिल्हा लेवलच्या त्या कमिट्या ह्या सगळं त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होतं. पण आज हे सगळं वन साईड होत आहे. त्यामुळं कार्यकर्ते हे आठवले साहेबांच्या आदेशाच्या पलीकडे पण नाही. पण जोपर्यंत काल पंकजाताई मुंडे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेला, मग दक्षिणेचे जे खासदार आहेत विद्यमान जे आता इलेक्शन लढवत आहेत आदरणीय डॉक्टर सुनील विखे पाटील, त्याचबरोबर आमचे तिकडचे सदाशिव लोखंडेजी यांनी साहेबांकडे जावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही, कमिटमेंट ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कदापिही महायुतीचा प्रचाराला आमचा एकही कार्यकर्ता उतरणार नाही. समाधान झाल्यानंतर पक्षीय नेतृत्वाचा नंतर अंतिम आदेश आल्यानंतरच आम्ही पक्षीय नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे लोकशाही आघाडीमध्ये कामाला आमचे कार्यकर्ते लागतील, आम्हीही लागू. 2024 ची लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान आता लवकरात लवकर होणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर जिल्हा, अहमदनगर, दक्षिण अहमदनगर याचं 23 मेला मतदान आहे.
तेवीस मेला मतदान आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाला प्रमुख नेत्यांना म्हणजे आठवले साहेबांना आणि राजा सरोदेंना महाराष्ट्रातील 2 मतदारसंघ सोडावेत अशी मागणी पुणे जिल्ह्यातील पुणे येथील राज्य कमिटीच्या बैठकीत करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील काही घटक पक्षांनी रामदास आठवले किंवा रिपब्लिकन पक्षाला नाकारण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मनी काही रुचली नाही. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे का ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाला दुय्यम वागणूक दिली गेली आणि त्या वागणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. आणि या नाराजीच्या सुराचं मुख्य कारण का भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यानं रामदास आठवलेंना उमेदवारी मिळू नये अशा प्रकारचा प्रयत्न केल्याची शंका सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. नव्हे ती काही अंशी खरी पण आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या अहमदनगर महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्षानं भूमिका घेतली का महायुतीबरोबर जरी राहायचं असलं तरी पण महायुतीच्या माध्यमातून आठवले साहेबांना उमेदवारी का नाकारली, का भविष्यात तुम्ही रिपब्लिकन पक्षाला काय देणार आहोत, ही केंद्रीय नेतृत्वानं त्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी जाहीर केलं पाहिजे. आठवले साहेबांना 2 जागा देणार, जागा नाही, जागेच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्री करू, महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये राज्यमंत्री करू, महामंडळ देऊ, या सर्व गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि ही भूमिका घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली. जोपर्यंत रामदास आठवलेंच्या राजकीय पुनर्वसनाचा रिपब्लिकन पक्षाच्या सत्तेतला वाटा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम करू नये अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली. तदनंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेबांना भेटले. साहेबांनी संदर्भातली काही चर्चा झाल्या असतील परंतु त्याच्यावर आम्ही समाधानी नाही. कारण जी भूमिका त्यांची आहे ती भूमिका फडणवीसांनी जाहीर करावी. आम्ही महायुतीच्या एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नाहीत किंवा ते घटक पक्ष मानत नाही आम्ही, किंवा अजित पवारांचा त्या महायुतीमध्ये आम्ही मानत नाही. आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाची बांधील आहोत का जो एनडीए मध्ये रिपब्लिकन पक्ष केंद्रात आहे. पण इथं महाराष्ट्रामध्ये ती अवहेलना केली, ती कोणी केली हे शोधण्याचं काम कार्यकर्ते करत आहेत. आणि या दृष्टिकोनातून दोन्ही मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची उमेदवारांनी फॉर्म भरावं अशी भूमिका मी जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी मांडली. आठवले साहेबांनी त्याला दुजोरा जरी दिला नसला पण निश्चितपणे मला खात्री आहे का आम्ही जे काही बंड करणार आहोत किंवा आम्ही काही जी भूमिका घेणार आहोत ही रामदास आठवलेंच्या नेतृत्वाच्या विरोधात नाही, तर भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतली त्या लोकांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनात आम्ही येत्या निवडणुकीमध्ये 22 तारखेला 16 पासून 22 पर्यंत आम्ही कधी पण फॉर्म भरू. तो फॉर्म कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जर वाटत असेल महायुतीच्या नेतृत्वाला वाटत असेल तर रामदास आठवलेंना सोबत घेतलं पाहिजे, तर सोबत घेताना रामदास आठवलेंना सोबत घेऊन चालणार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांना, सहकार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांना विश्वास जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत महायुतीचं काम करणार नाही. माझा व्यक्तिगत दक्षिणेतला फॉर्म हा कायम आहे. आठवले साहेबांची फोटो लावून त्या ठिकाणी मी मतं मागण्याचा माझा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही भाग घेणार आहोत, प्रचार करणार आहोत. पण आठवले साहेबांवर 40-50 वर्षापासून काम करणारे कार्यकर्त्यांच्या सर्व भावना जाणून आम्ही शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार आहोत. शेवटच्या वेळी 22 एप्रिलला फॉर्म भरणार आहोत आणि आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आज या ठिकाणी अहमदनगर दक्षिण विभागाची जिल्ह्याची रिपब्लिकन पक्षाची आढावा बैठक झाली. या बैठकीला राज्यातील सन्माननीय उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, राजाभाऊ कापसे, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे आदरणीय श्रीकांतजी भालेराव साहेब, त्याचप्रमाणे आमचे रामकिसन साळवे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विलास साठे, दोन्ही जिल्ह्याचे दक्षिण आणि उत्तराचे जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे नगर शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते. या दक्षिण विभागामध्ये गेल्या वर्षी महायुतीचं आम्ही एकदम जोरदारपणे काम केलं. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी बरोबर ना राष्ट्रवादी होती ना शिंदे गट होता. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी बरोबर फक्त रिपब्लिकन पक्ष, आठवले गटच होता, आठवले पक्षच होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी त्यांचं प्रामाणिकपणे काम करून सुजय विखेंना जास्तीत जास्त मतं देत आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून
आमचे जेवढे दलित वस्त्या असतील किंवा आमचे जेवढे स्लम एरिया असतील, आजही त्यांनी त्या मतपेट्या उघडून पाहावा किंवा त्याची टक्केवारी पाहावा. त्या ठिकाणी निश्चित सुजय विखे यांना आम्ही आघाडी दिलेली आहे. आणि जर अशा आघाडी देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन मित्र आले म्हणून जुन्या मित्रांना जर भाजप विसरत असेल तर त्याचा धडा आम्ही निश्चितपणे त्यांना या त्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. या ठिकाणी आम्ही लवकरच जिल्ह्याची आता जिल्हा आढावा बैठक झाली. या ठिकाणी आम्ही जिल्हा मेळावा घेतोय. दक्षिणेत रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत. विजयराव वागचौरे असतील किंवा मी असेल, अशा दोघांपैकी किंवा अन्य कुणी असेल तर त्यातून 3 उमेदवारातून 1 उमेदवार आम्ही निश्चितपणे या ठिकाणी लढणार. आणि ती लढाई ही अंतिम लढाई राहील. जोपर्यंत या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि आठवले साहेबांचा मान सन्मान होत नाही, त्यांना कुठे ना कुठे रिपब्लिकन पक्षाच्या गटाला किंवा पक्षाला एक जागा महायुतीने सोडावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा जर यांनी पूर्ण केली नाही तर या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना रिपब्लिकन पक्षाचा एकही कार्यकर्ता मनापासून त्यांचं काम करणार नाही. एवढंच आम्ही त्यांना. नगर जिल्ह्याचं नियोजन उत्तरेमधून तिथून फॉर्म भरला जाणार आहे. राजा भीमाराव बागुल किंवा दीपकराव गायकवाड आणि नगर दक्षिणेमधून विजयराव वागचौरे किंवा अजय साळवे. आणि या ठिकाणी विशेष करून आमचा जोर हा रिपब्लिकन पक्षाचा विशेष जोर हा दक्षिणेमध्ये राहणार आहे. आम्ही दक्षिणेमध्ये जर महायुतीने आम्हाला मान सन्मान दिला नाही तर महायुतीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार. सर्व नगर शहरातील, नगर जिल्ह्यातील जे विविध गट आहेत, जे विविध रिपब्लिकन पक्ष गट आहे, त्या गटांना आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी विरोधात काम करू. आणि या महाराष्ट्रामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचा एकही उमेदवार या महायुतीने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असेल किंवा महाआघाडीने यांनी एकही बौद्ध उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला वेगळा विचार या ठिकाणी करावा लागेल आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही लवकरच शहरामधून सुरुवात करणार आहोत. आज नगरमध्ये अगदी गोळ्या मेळ्यामध्ये चांगली बैठक झाली. मी राज्य सचिव राजाभाऊ कापसे, आत्ताच आठवले साहेबांशी चर्चा झाली की साहेबांनी फार खंत व्यक्त केली की आमच्या कार्यकर्त्यांना कुठला वाटा नाही, आमच्या कार्यकर्त्यांना काही मिळत नाही. तेव्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव साहेब यांना मुंबईहून आमच्यासाठी पाठवलेलं आहे. विजयभाऊ वागचौरे हे सुद्धा संगमनेरहून आम्ही रोज दौरे चालू आहेत आमचे. तेव्हा लवकरात लवकर 4-5 दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला आणि आमच्याशी चर्चा जर नाही केली तर आमचे दोन्ही उमेदवार आम्ही रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत आम्ही उभे राहणार आहोत. आणि साहेबाचा फोटो लावून आम्ही मात्र ह्या जिल्ह्यामध्ये आठवले साहेबाचा जर फोटो आणि आमचा आरपीआयचा झेंडा जर कोणी लावला तर आम्ही कथाही सहन करून घेणार नाही. जेव्हा आमच्या पक्षाचा आदेश आहे, वरून आमच्या सगळ्या कोर कमिटीचा आदेश आहे, तेव्हा आता तरी यांनी सुधरावा आणि आमच्याशी चर्चा करावा. आम्हाला समाधानकारक जे उत्तर मिळत नाही, आमचा नेता आम्हाला काही आदेश देत नाही, आमचे संपर्क प्रमुख आम्हाला काही आदेश देत नाही, त्यापर्यंत आम्ही मात्र आमचे सगळे तळागाळामध्ये तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष असतील, जेही कार्यकर्ते आमच्या अगदी पेटून उठलेले. पण रिपब्लिकन पक्ष तुम्हाला पण माहिती आहे, ज्याच्या पाठी जाईल त्याला सत्तेत आणतो आणि ज्याच्या पाठी नाही जाईल त्याला मात्र नीट खाली घालतो, एक लक्षात घ्या. तेव्हा अजूनही वेळ गेली नाही. आम्हाला शिर्डी जागा सोडावा, आठवले साहेबाला जागा सोडावा. आम्हाला सोलापूर मागितली होती पण सोलापूर ना देता आता आम्हाला शिर्डीची जागा सोडा आणि आमच्यावरती एकदम आमचा स्वाभिमान बघा, आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कसं काम करतो आणि काय करतो. तेव्हा ही थिनगारी जर इथं पेटली तर ही पूर्ण महाराष्ट्रावर थिनगारी पेटन. याला जबाबदार आमचे जे युतीचे आहेत भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील, हेच आम्ही या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा की शिर्डी ही रामदास आठवले साहेबाला, आमच्या नेत्याला सोडा, आमचा अंत पाहू नका.
कारण की आम्ही प्रत्येक वेळाला तुमच्या पाठी आहे, तुमच्या मागे झेंडा आम्ही घेऊन येतोय वेळोवेळ. गेल्या टायमाला आम्ही लोखंडे साहेबाला तळा एकदम फार आमचे कापड फाटूस्तोवर आम्ही त्यांचा प्रचार केला, रात्रंदिवस प्रचार केला आणि त्यांना निवडून काढलं. आता तरी त्यांनी एक मोठी चांगलपण दाखवा आणि त्यांनी राज्यसभेवर जावा आणि आठवले साहेबांनी जागा द्यावा, हीच आमची इच्छा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.